दौंडमध्ये 70 वर्षीय महिलेचा शिरच्छेद करून खून, 12 तासात 2 आरोपींना अटक. शहरातील RB1 या ठिकाणी दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2:15च्या सुमारास महिला नामे सुमन किसन शिंदे यांची धारदार शस्त्राने शिरच्छेद करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत संबंधित महिलेची मुलगी तृप्ती सचिन हिरवे राहणार शिरूर यांनी दौंड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. लागलीच दौंड पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने 12 तासाच्या आत 2 आरोपी अटक करण्यात आली आहे. अनुक्रमे विकी उर्फ विक्रम धनराज अल्हाट राहणार समतानगर दौंड व दुसरा आरोपी प्रसाद बाबूलाल चव्हाण राहणार नगर चौक यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे तालुक्यामध्ये खळबळ माजली आहे. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पुणे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, दौंड. एक नगरमुरी दौंड या ठिकाणी एका वृद्ध महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी असल्याची पोलीस स्टेशनला माहिती मिळाली होती. पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर महिलेचं वय अंदाजित 70 वर्ष वय होतं. तिचं नाव सुमन किसन शिंदे असं त्या महिलेचं नाव होतं आणि तिचा शिरच्छेद करून मर्डर करण्यात आलेला होता, खून करण्यात आलेला होता. या अनुषंगाने सदर महिलेची मुलगी सौ तृप्ती सचिन हिरवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल होता. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी सदरचा झालेला खून या शोधाकरिता, यातील आरोपी शोधाकरिता पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी 2 टीम नेमलेल्या होत्या. या नेमलेल्या टीमने त्या परिसरामध्ये वेगवेगळ्या लोकांकडे जाऊन माहिती घेतली असता यातील इसम जे आरोपी म्हणून आम्ही अटक केलेले आहेत त्यात विकी उर्फ विक्रम धनराज अल्हाट आणि प्रसाद बाबूलाल चव्हाण वय वर्ष 26 आणि 20 हे 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे. या गुन्ह्याचं कारण ती जी वृद्ध महिला त्या ठिकाणी एकटीच राहत होती, तिथून त्या घरासमोरून जात असताना तिने एकेवेळी यांच्यात विवाद निर्माण झाला होता, शिवीगाळ झालेली होती आणि त्याचा राग मनात धरून याने तिचा अंदाजे 4-5 दिवसापूर्वी शिरच्छेद केला होता आणि सदरचं शिर याने त्याने दुसरीकडे नेऊन टाकण्यासाठी दुसऱ्या आरोपीने पण त्यात मदत केलेली आहे. या अनुषंगाने पुढील तपास सध्या सुरू आहे. ते शिर काय मिळालं का सर, काय ताब्यात घेण्यात आलं? शिर ते अद्याप मिळालेलं नाही आहे, पण त्याने जिथं टाकलेलं आहे ते निवेदनद्वारे सांगितलेलं आहे पोलिसांना. त्याचा शोध घेणे सुरू आहे.